आपल्या गावचा मित्र आहे. काय म्हणतोय बघा. ओ शेट स्वामी समर्थ भजनात बायगन बीड सारडा सेंटर असंच हा बरोबर बरोबर. एक स्वप्न इथं आज नवीन सुरू आहे. काय ते आणि मित्रांनो आमचे असे स्वप्न आहेत की कधीच पूर्ण नाही होणार आहे. आता ह्या आपल्या समोर असं वाटायला एसी मध्ये बसून जैसलमेरची फिलिंग यायली मित्रांनो. स्वामी समर्थ दाखव ना. हा हे स्वामी समर्थ. तर पवन भाईच्या पैशात अरे बाप चलो यार चाललो घरी आता. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पवन शाह ब्लॉग्स या चॅनलवर. भावांनो आपल्यासोबत आज आपले रजिस्टर राजेश लोंढे आणि आपण आज कशासाठी आहोत ते पण सांगा. तर मित्रांनो आपल्या गाडीची सर्व्हिसिंग आणि एक मोबाईल घ्यायचा आपल्याला मित्रांनो. आणि हे आपला आयफोन 13 प्रो मॅक्समध्ये थोडीशी फ्रंटला धूळ गेल्यामुळं आपण रिपेअरिंगसाठी बीडला आणलेला आहे मित्रांनो. चला तर मग पवन भाईला बघत राहा मित्रांनो, सपोर्ट करा आणि लाईक कमेंट शेअर. चलो तर लेट्स गो. आणि हे पण आपल्यासोबत यांचं पण थोडंफार काम होतं. आणि आता आपले काम बघायचं. आता राजू भाईची गाडी आपल्या शोरूमला लावायची सर्व्हिसिंगसाठी. ते झालं की झालं मग आपले कामच झाले सगळे. थेट घरी जायचं, आता जेवायचं कुठं तरी पुन्हा घरी जायचं. तर बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ भारी होणार आहे. होणार आहे जेवण होणार. तर चालायचं. तर ही आपली बघी ऑफिशियल राजेश लोंढे. आता हिला घेऊन जायचं. इच्छा आहे आपल्याकडे. बघत राहा भावांना. तर इथं आल्यावर बघा हे म्हणले 2-4 गाड्या. आणि ह्या गाड्या बघा किती निघाल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 चांगला आहे. 20-25 गाड्या या बाहेर पेंडिंगला अजून नाही. 9 वाजता यावं लागतं तेव्हा नंबर येऊ तुम्हाला लवकर. 9 वाजता आम्ही वापस जातो. जाऊया भावांनो, भेटतो आपण पुढे. आता मध्ये जाऊन बसू आता मस्त बसायला आपल्या जागामध्ये. आणि राजू भाई काय करायचं मग आता एवढ्या गाड्या बघू आपण. गाडी लावते तर ऑटोने फिरून बीड आता. बरं तसं तिकीटाला पैसे नाही काहीतरी होईल बघू आपण काहीतरी. मित्रांनो तर तडजोड काय होऊ शकली नाही, कारण इथं गाड्याच्या एवढं म्हणतात 20-25 गाड्या आहेत आमच्या पुढं. आणि तेवढे झाल्यापासून आमची गाडी लागणार म्हणजे आम्हाला 8-9 वाजता गाडी लावा. सर्व्हिसिंगला लागणार. तिथून पुढं सर्व्हिसिंगला 1-1.5 घंटा आणि तिथून पुढं घरी यायला 1-1.5 घंटा. म्हणजे आम्हाला चांगले 12 घरी यायला बसते. त्याच्यामुळे आम्ही आता सोमवारी जायचं घरी नाही का. हां सोमवारी सकाळी आता घरी जायचं आणि सोमवारी वापस यायचं गाडी घेऊन. बघू सोमवारी काय होतं. चला जाऊ वापस ही गाडी. मित्रांनो आता राजू भाईच्या मोबाईलचं बघू. आता गाडीचं तर काय व्हायचं नाही, वाहन दिसत नाही व्हायचं. तर आता आलो तर आम्ही सागर मोबाईल शॉपवर. तर बघू काय होतं मध्ये जाऊन. कसं वाटतं मध्ये येऊन बसला बेकार धन वाटायला मित्रांनो. आता एसी मध्ये येऊन बसलो तर मोबाईल शॉप. बॅटरी चेकअप चालू आहे तिकडं. आहे का नाही बघायला. बॅटरी आहे का नाही बघायला. बॅटरी आहे का नाही बघायला गेलेत मित्रांनो आपल्या मोबाईल. घरात आहे कर कोणते मोबाईल सागर मोबाईल चालू आले होता बीडमध्ये. असं वाटायला एसी मध्ये बसून जैसलमेरची फिलिंग यायली. जय हिंद जय भारत. स्वप्न इथं आज नवीन सुरू आहे. काय ते आणि मित्रांनो आमचे असे स्वप्न आहेत की कधीच पूर्ण नाही होणार आहे. हे बघा हे घ्यायचं म्हणतात राजू नाही गेलं नाही गेलं येईन ना आता. फेसबुकची पगार नाही पगार तेवढी येत नाही ना त्या मोबाईल इतकी बाहेर. 7-8 महिन्याची पगार हाडून करा आपण. हां तुम्ही आपल्या राजूभाईला सपोर्ट नका करू. मला करा. आपल्या काय येऊन देणं नाही. आपलं बघा आपण गुजरायचं बघा. कसं आपण कशात गुजरतो स्पेशल घ्यावं लागते. हो द्या. ते काय येतं बघू. आता गेले बॅटरी बघा. बॅटरी बघून आल्याच्या नंतर लगेच भेटतो. वेट अँड वॉच. ऑफिशियल राजेश लोंढे 1,08,000. आता नाही मोबाईल नंबर नंबर काम करून या. मित्रांनो आता टाकलाय मोबाईलमध्ये आम्ही. तर त्याला आता 1-2 तास लागतील. म्हणजे आता 2 तास आम्हाला बाहेर घालायचे. कसे घालायचे आता ते ठरवून. बरं राजू भाई आता 2 घंटे लागायचे मोबाईलला. आता 2 घंटे कुठं घालायचे.
2 घंटे मित्रांनो स्वामी समर्थ दाखव ना. हा हे स्वामी समर्थ. तर पवन भाईचे पैसे अरे बाप मी चाललो घरी आता. हा. मित्रांनो आता जे होईल, भरतचा मोबाईल रिपेअरिंगसाठी गेला, माझा पण मोबाईल रिपेअरिंगसाठी गेला आणि त्या दोन्ही मोबाईलमध्ये आमचे पर्सनल फोन पे. हा तर आता मोबाईल फक्त आमच्याकडे शिल्लक आहे पवन भाईचा. आणि अशा इतकं नगाड झालेलं नको दाखवी जाऊ माणसाला नाव ठेवून आपल्याला. त्यांना पण माहिती गरीबी चालू आहे आपली सध्या. ठाकड पैसे भावांनो काहीतरी जुगाड लावून चलो आपण. टेन्शन नका घेऊ. राजू भाई असलं आपलं टेन्शन नाही. आपली गाडी कुठं लावली? हा हे तिकडे. बरं चला तिकडे गाडी घेऊ ना पुढं. भेटतो तुम्हाला समर्थ भोजनालयावर. गाडी लावली आता खाली. तर आम्ही आलो स्वामी समर्थ भोजनालयावर. तर बघू खर्चा कोणाचा आहे काय. ते दोघं पुढे गेले तर मी एकटाच मागे आहे आता. सो गाईज ह्या दोघाला एवढ्या भुका लागल्यात. आपल्यापाशी तर काय पैसे नाहीत. त्या दोघाकडे पैसे आहेत फक्त. बघू काय होतंय. बरं खायचं तर बघू. आधी खाऊन घेऊ. पैसे देण्याचं काही वेळ. मित्रांनो आम्ही फायनली आता टेबल बसलो टेबलला. हे बघा कसे या मागकडे बघत बसले. काय समस्या काय समस्या पैसा नाही, सगळी समस्या. हे वेटर सगळे आपल्या गावातलेच आहेत. हे वेटर पलीकडचा नामा करतोय आमच्या गावचा नामदेव खरा. मित्रांनो परत माहिती टिकायला द्यायला लागल्यात. बोलतो नामा काय चाललंय? कुठे तू? हात दिसल. अरे भाई मी येतो तुला भेटायला आलो मी आज. रजिस्टर बरं सांगा काय बी सांगा. आपलं जेवण सांगा डायरेक्ट. नामा करतो आता ताटं घेऊन आणलंय. हे बघा काय काय दिलंय. हे बेसन दिलंय, कांदा आहे, चपाती, पापड आहे, पुन्हा ही मटकीची डाळ, हे वरण आहे का? नाही बेसन आहे. पुन्हा इकडे कढी, गुलाबजामुन, दही आणि इकडे कांदा लिंबू आहे. हे वरण आहे, सपक वरण. पुन्हा इकडं अजून चटणी. हां इकडं तर सुरू करेंगे सुरू कर. वा चला जेवण करून भेटतो. जेवण झालं गेले गेले. भूक लागलेली आता खाऊन घेतो पोटाला. 2 दिवस जरा जेवलो ना. गाडी सगळी परत खाली झाली अजून ह्याच्याही ताटातलं गेले. त्या ताटातलं झालं की माया बी खाणार आहे. आणि ते झालं की माझं ताक पण तेच माणूस पाहणार आहे. पण ते ताक प्या तुमचं आणि आपला अर्धा गिलास करा. हो राजूभाई ते ताक घ्या ना. ते ताक बकासूर ताक. ते बकासूर तरी कमी खात असेल तेवढं आमच्या बकासूरला लागतं. आता काय नाही झोपायचंच काम आहे आता. इथं असं वाटायला इथं झोपी जाऊ. येतो बाजार आता एवढं इथं ठेवून देऊ. चलो आता जेवण नाही झालं बघा. असं वाटलं इथं झोपी जावं याच्यावर. काय म्हणले इथे झोप थोडं. ते लोकेशन तुम्हाला माहिती असेल कुठलं आहे काय. बघा सकाळपासून बेड म्हणून आमचं त्यांना माहिती झोपण इथं झोप 5 मिनिटं मी आराम केला. हे हॉटेलमधली पोरं आपल्या गावचं. आम्ही समर्थवर राहतो. आपल्या गावचा मित्र आहे. काय म्हणतोय बघा. ओ शेट स्वामी समर्थ भोजनात बीड सारडा सेंटर असंच ना? हा बरोबर बरोबर. जाऊ द्या. येतच नाही बोलायचं. ते बोलतोय ना बोल एकदा. मी नको मला कशाला व्हायरल करतो. भाया पहिलाच व्हायरल आहे तू. हो मी गेलो व्हायरल. हे गाणं होऊन दे आपल्या ओढून चालू आपल्या बीड जिल्ह्यात. हां तिकडे बरं आज भाई बसण्यात मजा नाही दिसत का? बसायचं सागर मोबाईल शॉप आले काका. मोबाईल झाला हॉटेलचे माणूस. आमचा मोबाईल नाही दोस्त तर 2 घंटे आम्हाला इथंच घालायचं. काय म्हणलं तुम्ही तुमचं झोपा झोपा ना. आपल्याच गावातला हॉटेल
गावातलं म्हणून काही करता काय म्हणा तुम्ही. चलो चला बघू बघत बसा. आता व्हिडिओ एंड करू थोड्याच वेळात. आता भरपूर मिनटं सारी झालेली. हो काय करायचं मग आता 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 कुठं चाललो होतो आपण. आता झोपा वाटायला पण काय करायचं आता. पायऱ्या खाली सावली आहे का? पायऱ्या खाली सावली नाही हो नाही. बरं गाडी चावी कुठे हो. गाडी चावी तिथंच राहिली. हाय कमराला. बरं कुंकड जायचं आता. आता एकूण असंच कुंकड न्यायची पण. थांब ना आधी. बरं लोकेशन बघू आधी काय करायचं निर्णय. पुन्हा तिकडे जाऊ. आपल्या भाऊचा मोबाईल चालू झालेला आहे बघा. पॅनल काढला हे बघा दिसायला लागले आता मध्ये. पहिलं काय दिसत नव्हतं. भावा मी पण लई खुश आहे. भावाचा मोबाईल चालू झाला. तर चला आता राजू पुढं काय करायचं मग. जायचं घरी? झोप घेऊ तर पुन्हा पुन्हा पुढलं बघू. एकच आहे फक्त डोक्यात. झाल्या झोप झोप झोप. करू काहीतरी. जास्त जेवण झाले. ताकण फिकन लय पेलोत आम्ही. आम्हाला लय झोप यायला लागली. तर त्यांना मी आता इकडं पटणाला आणलंय. म्हणलं आपण निरामी बसू कुठंतरी वातावरणात जाऊन. तर त्यांना आणलंय बघा मी आता कंकालेश्वर मंदिराकडे. तर आता इथं करते ना त्यांना आराम करायचा तर करून द्यायचा आराम. आणि मी बसतो थोडा वेळ पबजी वगैरे काहीतरी खेळत बसतो. गेम फिम टाईमपास करीत बसतो. तुम्हाला काय करायचं आहे आता. झोपायचं आहे का. झोपायचं काय करायचं. बरं जे करायचं ते करून देऊ. आता इकडं आणलंय मी त्यांना. चल घेऊन म्हणले. माझं काम बघतो त्यांना कुठं न्यायचंय. चला जिकडे जायचं तिकडे चला. कुठं बी चला. तेवढंच काम आहे माझं. आणि काय नाही काय नाही आता बोलायसारखं काहीच नाही आपल्याकडे. पुन्हा ते मोबाईलचं काम होतं 2 घंट्यानंतर. ते झालं की डायरेक्ट गावाकडे जायचं. तर तेवढंच आहे. आता मंदिर दाखवतो आणि आपला ब्लॉगचा शेवट घेतो. हे बघा कंकालेश्वर मंदिर. आज काय नाही. आज काहीच नसते. समोर असते सगळं इथं. मंदिरावर एक पण व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवर बघा एकदा. लय दिवसाचा आहे म्हणजे 2 वर्षापूर्वीचा. गेल्या वर्षीचा असं नाही करायचं. आपण दोघं घालतात. हो आता दर्शन करतो आणि आपला व्हिडिओचा इथे शेवट घेतो. भेटतो तुम्हाला अशाच पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.